नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवडत्या शब्दांची सफर या चॅनलवर. आज आपण अशा एका पुस्तकाबद्दल बोलणार आहोत ज्याने लाखो लोकांचं आयुष्य बदललं आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे द 5 AM क्लब बाय रॉबिन शर्मा. मित्रांनो, आपण अनेकदा म्हणतो की माझ्याकडे वेळ नाही, मी खूप बिझी आहे, मला स्वतःसाठी वेळच मिळत नाही. पण खरं पाहिलं तर आपल्याकडे वेळ असतो, फक्त आपण त्याचा योग्य वापर करत नाही. रॉबिन शर्मा सांगतात की जर तुम्ही रोज सकाळी 5 वाजता उठायला सुरुवात केली तर तुमच्या आयुष्यात मोठा बदल होऊ शकतो. कारण सकाळचा वेळ हा सर्वात शांत, फ्रेश आणि डिस्ट्रॅक्शन फ्री असतो. या पुस्तकाची सुरुवात एका सेमिनार पासून होते. त्या सेमिनारमध्ये 2 लोक असतात, एक आर्टिस्ट आणि एक एंटरप्रेन्योर. दोघेही त्यांच्या आयुष्यात खूप स्ट्रगल करत असतात. आर्टिस्टला वाटतं की त्याच्याकडे टॅलेंट आहे, पण त्याला योग्य सक्सेस मिळत नाही. आणि एंटरप्रेन्योरकडे बिझनेस आहे, पण तो स्ट्रेस, प्रेशर आणि कन्फ्युजनमध्ये अडकलेला असतो. त्या सेमिनारमध्ये एक विचित्र दिसणारा बिलियनियर भेटतो. सुरुवातीला त्याला वाटतं की हा माणूस काही वेडा आहे, पण नंतर त्यांना कळतं की हा बिलियनियर आहे, खूप सक्सेसफुल आहे आणि त्याच्याकडे आयुष्य बदलणारं नॉलेज आहे. तो बिलियनियर त्यांना सांगतो, जर तुम्हाला आयुष्यात काहीतरी मोठं करायचं असेल तर सकाळी 5 वाजता उठायला शिका. सुरुवातीला दोघांनाही अशक्य वाटलं, कारण 5 वाजता उठणं म्हणजे खूप कठीण गोष्ट आहे. आपण रात्री उशिरा झोपतो, मोबाईल वापरतो, सिरीज बघतो आणि मग सकाळी उशिरा उठतो. पण बिलियनियर सांगतो की सक्सेसफुल लोक वेगळ्या जन्माला येत नाही, ते फक्त त्यांच्या हॅबिट्स वेगळ्या ठेवतात. तो म्हणतो तुमचं फ्युचर हे तुमच्या डेली हॅबिट्सवर डिपेंड करतं. यानंतर बिलियनियर त्यांना एक खूप फेमस फॉर्म्युला सांगतो, 20-20-20. हा फॉर्म्युला सकाळी 5 ते 6 या वेळेसाठी आहे. पहिले 20 मिनिटं मूव्ह म्हणजे एक्सरसाइज करा. रनिंग, जॉगिंग, योगा, स्किपिंग, सिम्पल वॉकिंग करा. यामुळे तुमचं शरीर ॲक्टिव्ह होतं. सकाळी एक्सरसाइज केल्याने एनर्जी वाढते, मूड चांगला होतो आणि कॉन्फिडन्स पण वाढतो. आजकाल खूप लोक सकाळी उठल्यावर सर्वात आधी मोबाईल चेक करतात, सोशल मीडिया बघतात, व्हॉट्सअप बघतात, इंस्टाग्राम, फेसबुक हे सगळं बघण्यातच वेळ जातो. पण बुक सांगते की दिवसाची सुरुवात मोबाईलने नाही, स्वतःने करा. पुढची 20 मिनिटे रिफ्लेक्ट. या वेळेत मेडिटेशन करा, प्रेयर करा, जर्नलिंग करा किंवा दिवसाचं प्लॅनिंग करा. रिफ्लेक्शन म्हणजे स्वतःशी बोलणं. आपण आयुष्यात काय करत आहोत, आपले गोल्स काय आहेत, आपण कुठे चुकतोय, आपण काय इम्प्रूव्ह करू शकतो. जे लोक रोज थोडा वेळ स्वतःसाठी काढतात ते मेंटली खूप स्ट्रॉंग होतात. शेवटची 20 मिनिटे ग्रो. या वेळेत काहीतरी नवीन शिका, बुक वाचा, पॉडकास्ट ऐका, स्किल शिका किंवा इम्प्रूव्ह करा. रॉबिन शर्मा सांगतात की सक्सेसफुल लोक रोज काहीतरी नवीन शिकतात, कारण लर्निंग कधीच थांबू नये. जर तुम्ही रोज फक्त 20 मिनिटे बुक वाचली तर एका वर्षात तुम्ही अनेक बुक्स कम्प्लीट करू शकता आणि त्या बुक्समधून तुम्हाला मिळालेलं नॉलेज तुमचं आयुष्य बदलू शकतं. या पुस्तकात एक खूप छान लाईन आहे, ऑल चेंज इज हार्ड ॲट फर्स्ट, मेसी इन द मिडल अँड गॉर्जियस ॲट द एंड. म्हणजे सुरुवातीला कोणतीही सवय लावणं कठीण असतं, मध्ये थोडं ऑकवर्ड वाटतं, पण शेवटी त्याचा रिझल्ट खूप सुंदर मिळतो. उदाहरणार्थ, जर एखादा स्टुडंट रोज सकाळी 5 वाजता उठून अभ्यास करतो तर त्याच्याकडे एक्स्ट्रा 1 ते 2 तास असतात. हे तास त्याला इतरांपेक्षा पुढे नेतात. जर एखादी वर्किंग वुमन सकाळी उठून एक्सरसाइज, मेडिटेशन आणि प्लॅनिंग करते तर तिचा पूर्ण दिवस ऑर्गनाइज जातो. जर एखादा बिझनेसमॅन सकाळी उठून स्वतःसाठी वेळ काढतो तर तो बेटर डिसिजन घेऊ शकतो. बुकमध्ये रॉबिन शर्मा सांगतात की मोटिवेशन नेहमी टिकत नाही, पण डिसिप्लिन टिकतो. आपण अनेकदा एक्साइटेड होतो आणि 2-3 दिवस काहीतरी नवीन करतो, पण नंतर सोडून देतो. म्हणून सक्सेससाठी मोटिवेशन नाही तर कन्सिस्टन्सी जास्त इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही रोज 1% इम्प्रूव्ह झालात तर वर्षभरात तुमच्यात खूप मोठा बदल होऊ शकतो. बुकमध्ये आणखी एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगितली आहे, प्रोटेक्ट युअर फर्स्ट आवर. म्हणजे सकाळचा पहिला तास, 1 तास खूप इम्पॉर्टंट आहे. त्यावेळेत निगेटिव्ह न्यूज, मोबाईल, सोशल मीडिया यापासून दूर राहा. कारण
सकाळी आपण जे बघतो, ऐकतो आणि विचार करतो त्याचा परिणाम पूर्ण दिवसावर होतो. आजकाल अनेक लोक रात्री उशिरापर्यंत जागतात आणि मग सकाळी उशिरा उठतात. त्यामुळे त्यांना टायर्ड वाटतं, कामात मन लागत नाही आणि दिवस वाया जातो. जर तुम्हाला 5 वाजता उठायचं असेल तर रात्री वेळेवर झोपणंही तितकंच इम्पॉर्टंट आहे. सुरुवातीला अचानक 5 वाजता उठण्याचा प्रयत्न करू नका. आधी 15-15 मिनिटांनी वेळ बदला. जर तुम्ही 8 वाजता उठत असाल तर आधी 7:45ला उठा, मग 7:30ला उठा, मग 7ला. अशा पद्धतीने हळूहळू वेळ कमी करा. यामुळे तुमच्या शरीराला नवीन रुटीनची सवय लागेल. द 5 AM क्लब ही फक्त लवकर उठण्याची बुक नाही. ही बुक डिसिप्लिन, सेल्फ ग्रोथ आणि बेटर लाईफबद्दल आहे. ही बुक आपल्याला शिकवते की सकाळचा वेळ स्वतःसाठी ठेवा. रोज एक्सरसाइज करा, मेडिटेशन करा आणि प्लॅनिंग करा. काहीतरी नवीन शिका. डिसिप्लिन ठेवा. स्मॉल हॅबिट्स मोठा बदल घडवतात. कन्सिस्टन्सी ही सक्सेसची की आहे. शेवटी रॉबिन शर्मा म्हणतात, ओन युअर मॉर्निंग, एलिव्हेट युअर लाईफ. म्हणजे जर तुम्ही सकाळी तुमची सकाळ कंट्रोल केली तर तुम्ही तुमचं आयुष्यही कंट्रोल करू शकता. मित्रांनो, प्रत्येक सक्सेसफुल व्यक्तीकडे 24 तासच असतात, पण ते त्या वेळेचा वापर वेगळ्या पद्धतीने करतात. जर तुम्हालाही तुमच्या आयुष्यात काहीतरी मोठं करायचं असेल तर रोज स्वतःसाठी 1 तास काढा. शेवटी एवढंच सांगेन तुम्हाला, उद्यापासून 5 वाजता उठा. उठणे शक्य नसलं तरी हरकत नाही, पण आजपासून स्वतःसाठी वेळ काढायला सुरुवात करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया शब्दांची सफर या चॅनलवर एका नवीन पुस्तकासोबत आणि नवीन विचारांसोबत. धन्यवाद.